हाय, हॅलो मंडळी. तुम्हाला भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज माझे 500 सबस्क्राईब पूर्ण झाले. सर्व सबस्क्रायबरचे खूप खूप आभार मानते मी. अशीच तुमची साथ असू दे आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर आज मी भोगी आणि संक्रांतीनिमित्त मी आज तिळाचे लाडू बनवणार आहे. तर मी आणि माझी मैत्रीण बनवणार आहे दोघीजणी. चला तर मग आता आपण पाहूया. हाय, हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? नमस्कार मंडळी, मी माझ्या मैत्रिणीबरोबर आता आमच्या घरी लाडू बनवणार आहे. आम्ही दोघी मिळून मकर संक्रांतीच्या निमित्त लाडू बनवणार आहे. तुम्ही जे 500 सबस्क्रायबर झाले आहे त्याचा आनंद आम्हाला झाला आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि यापुढची वाटचाल अशीच राहू दे. हे तीळ घेतले, तीळ भाजून घेतलेले आहेत. हे शेंगदाणे पण भाजून त्याचे थोडे कूट करून घेतलेत. ही डाळ घेतले, भाजलेली चणा डाळ, वेलची पावडर आणि एक गूळ हे पाळे करून घेतलेले पाता, त्याच्यामध्ये वेलची टाकली आधी. मी अंदाजावरच करते. अंदाज म्हणजे माहिती पडते ना आपल्याला, कसं सवय झाली ना ते करायची. हे पहिल्याच होतं तीळ आणलेले, हां. ते मी आताचे घेतले. याचे पप्पा पण किती असेल? अर्धा किलोची वरती असेल. अर्धा किलो असेल ना. नंतर शेंगदाणे टाकायचं, तरी चण्याची डाळ, त्यांनी सांगितलं नरम बनवायला, कडक बनवू नको. वजन कमी असलं ते हे जेनेटिक काम ते करते. संक्रांती स्पेशल जिळ्याचे लाडू तयार आहेत.